पंचवटीच्या शांत वनात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण सुखाने जीवन व्यतीत करत होते. एक दिवस रावण साधूचा वेश घेऊन सीतेसमोर भिक्षा मागण्यासाठी आला. आणि अचानक रावणाने आपले खरे रूप दाखवत सीतेचे अपहरण केले. त्यावेळी आकाशात उडणाऱ्या जटायूने हा अन्याय पाहिला. जटायूने रावणाला थांबवत म्हटले, हे अधर्म आहे, सीतेला सोड. आणि मग सुरू झाले जटायू आणि रावण यांच्यातील भयंकर युद्ध. पण शेवटी रावणाने जटायूचे पंख कापले आणि तो जमिनीवर कोसळला. सीतेचा शोध घेत असताना श्रीरामांना जखमी जटायू दिसला. जटायूने शेवटच्या श्वात सांगितले, ओ रावण सीतेला लंकेकडे घेऊन गेला. जटायूचा त्याग आणि भक्ती अमर झाली आणि त्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त झाला.